कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि गेल्या 48 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे त्यामुळे उघडलेले आहेत। पंचगंगा नदीवरील 20 पेक्षा जास्त बंधारे हे पाण्याखाली गेलेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा पूरसदृश स्थिती निर्माण होती की काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण या ठिकाणी पुन्हा एकदा संततधार पाऊस सुरू झालाय। 48 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे राधानगरी धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे। पाणीसाठा वाढताना दिसतोय, त्यामुळे इथले स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत आणि पंचगंगा नदीवरील 20 पेक्षा जास्त बंधारे पाण्याखाली गेले। त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर थेट कोल्हापूरवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सतेज, काय सांगाल? जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी मोठा पाऊस पडलेला होता आणि पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती। आता पुन्हा एकदा तसाच पाऊस पडताना दिसतोय। सध्या काय स्थिती आहे कोल्हापूरची? नक्कीच आपल्याला माहिती आहे की गेल्या 48 तासापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आहे तो कायम आहे। विशेषतः पश्चिम घाटमाथ्यावरती पावसाचा विशेष जोर आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक होते। त्यामुळे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे अद्यापही उघडे आहेत आणि त्यातून 7000 क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे नदीपात्रात वाढ होताना दिसते आणि दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच नद्यांमध्ये पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे आता पात्राबाहेर नद्या येण्यास सुरुवात झालेली आहे। सध्या आपण आहोत पंचगंगा घाटावरती आणि या ठिकाणची मी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हे पंचगंगेचं पात्र आहे आणि पंचगंगेचं पात्र आता हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक ही पाण्यात होताना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे पंचगंगा हळूहळू पात्राबाहेर आता येऊ लागलेली आहे। त्यासोबतच 21 पेक्षा अधिक जे बंधारे आहेत ते या ठिकाणी पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे। आज देखील कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट आहे तो जारी केलेला आहे आणि त्यामुळे सकाळपासून पाऊस पडत होता पण काही वेळासाठी आता ऊन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पडल्याचं दिसून येतोय। पावसाची उघडझाप जी आहे ती कोल्हापूर शहरात आपल्याला या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यात आज देखील पावसाचा जोर जो आहे तो कायम असेल असं सांगितलं गेलेलं आहे। कारण गेल्या 2 दिवसापासून कोल्हापुरात मुसळधार असा पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम जो आहे तो आता पंचगंगा नदी कुठेतरी पात्राबाहेर आलेली हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। 21 बंधारे देखील पाण्याखाली गेले आणि सर्वच नद्या दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसत आहेत। त्यामुळं असाच जर पाऊस राहिला तर पुन्हा एकदा कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण होईल अशी एक शक्यता आहे ती वर्तवण्यात येते। मात्र दुसरीकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे जे जवान आहेत ते देखील या ठिकाणी सज्ज आहेत। कोणतीही आपत्ती आली तर त्याचं निराकरण व्हावं किंवा त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी देखील हे जवान सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज येलो अलर्ट आहे आणि या पार्श्वभूमीवरती देखील जसं पंचगंगा पात्राबाहेर येऊ लागते तसे अनेक नागरिक देखील या ठिकाणी पूर बघण्यासाठी येण्याची शक्यता असते किंवा पाणी बघण्याची शक्यता असते। त्या पार्श्वभूमीवरती पोलीस देखील या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर सध्या पावसाचा जोर कायम राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आपल्याला दाट दिसून येते। निश्चितच सतेज, या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।